दोन मराठा उपमुख्यमंत्री असल्यामुळे ओबीसींवर अन्याय होतोय. विजय वडेट्टीवार यांनी ही टीका केली आहे. मराठा आरक्षणाच्या विरोधात जाणाऱ्याचा राजकीय काटा काढावा लागेल असं जरांगे यांनी म्हटलं. ओबीसींचे गुन्हेगार काँग्रेस, आमचा डीएनए ओबीसींचा असं नवनाथ बन यांनी म्हटलंय. राज्याच्या मंत्रिमंडळात दोन मराठा उपमुख्यमंत्री असल्यानं ओबीसींवर अन्याय होत असल्याचा आरोप काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांनी केलाय. ओबीसींचा उपमुख्यमंत्री का केला नाही असा सवाल वडेट्टीवारांनी केलाय. वडेट्टीवारांच्या या वक्तव्यावर भाजपनं पलटवार केलाय. ओबीसींचे खरे गुन्हेगार काँग्रेसच असल्याचं भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन म्हणाले. उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री दोन मराठा आहेत म्हणून आमच्यावर तुम्ही अन्याय करता. अरे जर असता तर एखादा ओबीसीचा उपमुख्यमंत्री तुम्ही केला असता. 12,000 कोटीचं कर्ज आणि मदत जर एका समाजाला मिळत असेल, आम्ही त्याला विरोध केला नाही. आम्हाला मात्र 500 कोटी देताना तुमच्या हाताला लकवा का मारतो, हा खरा प्रश्न आहे. ओबीसीचे गुन्हेगार कोण असतील तर काँग्रेस पक्ष आहे. महाविकास आघाडीचं सरकार असताना ओबीसीचं राजकीय आरक्षण घालवणारे तुम्ही होता. भारतीय जनता पार्टीचा डीएनएच ओबीसीचा आहे. वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावर जरांगेंनीही उत्तर दिलंय. मराठा आरक्षणाच्या विरोधात येणाऱ्याचा राजकीय काटा काढावा लागेल असं जरांगे म्हणाले. तुम्ही होते ना ओबीसीचे नेते तेव्हा तुम्हाला काही नाही देता आलं. आता मराठ्याला काही मिळायला लागलं की मुद्दा माडो पडायचा ना. मराठा आरक्षणाला कोण कोण विरोध करते, जो ओबीसीचा मराठ्यांकडून असेल त्याच्या पाठीशी राहावं, पण जो विरोधात जाईल त्याचा मात्र आता काटा काढायला लागतो राजकीय.